नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 17 ऑगस्ट सोमवार आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, आज दुपारचे जर वातावरण बघितले तर आज दुपारी साधारणतः 2-3च्या दरम्यान जे वातावरण बघायला मिळणार आहे ते आपण बघत आहोत. तर 2-3च्या दरम्यान जे काही वातावरण आहे दुपारनंतर, तर या ठिकाणी किनारपट्टीला विखुरलेल्या स्वरूपात हलकी सरींची शक्यता आहे. हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. आपल्याला पाऊस जो बघायला मिळू शकतोय अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये आणि बीडमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तसेच नाशिककडे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, आपल्याला जो जास्त जोर बघायला मिळू शकतो तो आहे गडचिरोलीमध्ये. दुपारनंतर गडचिरोलीकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता गडचिरोलीकडे आहे. तसेच नागपूर भंडारा या ठिकाणी देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम सरींची शक्यता. नागपूर भंडारामध्ये गोंदियाकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीकडे जोर जास्त आहे. चंद्रपूरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी आणि यवतमाळमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. सायंकाळचे जर वातावरण बघितले तर सायंकाळच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे. विखुरलेल्या स्वरूपात जास्त ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. किनारपट्टीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकते आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. आणि जो दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे तो म्हणजे आपल्याला खानदेशात काही ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी जळगावकडे, धुळेकडे आणि नंदुरबारकडे बघायला मिळू शकत आहे. तसंच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालनाकडे पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात. बीडकडे, धाराशिवकडे तुरळक ठिकाणी हलक्या सरी, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, तो पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तो म्हणजे लातूरच्या उत्तर भागाकडे, परभणी, नांदेड जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. बीड जिल्ह्याकडे, लातूरकडे, धाराशिवकडे पावसाची शक्यता कमी आहे. मात्र लातूर, बीड तसंच परभणी, नांदेड जिल्ह्याकडे आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात. इकडे बुलढाणा, वाशिमकडे पावसाची शक्यता आहे. यवतमाळकडे पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावतीकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान. वर्धा, यवतमाळकडे पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये खूपच मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर जो कमी आहे तो छत्रपती संभाजीनगरकडे आणि अहिल्यानगर कडे विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो. सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी ऊन सावलीचा खेळ राहील अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरकडे. पुणे जिल्ह्याकडे देखील जोर कमी आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीकडे जोर कमी आहे. मात्र सोलापूरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकतात आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. पावसाचा जोर कमी झालेला आहे. मात्र किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. आणि जो पावसाचा जोर वाढलेला आहे तो म्हणजे विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आणि रात्रीच्या वातावरणामध्ये. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज सविस्तर बघणार आहोत. 18, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा. त्यासाठी तुमच्या गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.